हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला माहिती का, आपल्या या सुंदर आयुष्याची स्टोरी आपण स्वतः लिहित असतो. आपणच या आपल्या कथेचे प्रोड्युसर, डिरेक्टर, ऍक्टर आहोत. आणि जर आपणच आपली स्टोरी लिहितोय, तर मग एवढी निगेटिव्हिटी का, एवढे प्रॉब्लेम्स का, एवढी दुःख का, एवढी आजारपण का? प्रश्न पडला ना. पण एक खरं सांगू, हे सगळं तुम्ही लिहिलंय. हा, बऱ्याच वेळेला नकळतपणे लिहिलंय, पण हो, तुम्हीच लिहिलंय. कारण विचारांचा एक नियम आहे. विचार सांगतात, जसे आपले विचार असले तसेच घटना आणि तशाच पद्धतीचे लोक आपण आपल्या जीवनात आकर्षित करतो. आता आपण भूतकाळ जरी एडिट नाही करू शकत, परंतु आपण आपला वर्तमान काळ बदलू शकतो आणि मग ऑटोमॅटिकली आपलं भविष्य काळ बदलेल. म्हणूनच आपण आज आपला पहिला खंड म्हणजे विचारांप्रती सजग राहणे किंवा वी कॅन से कॉन्शियस राहणे हा सुरू करतोय. या खंडात आपण आपल्या विचारांकडे कॉन्शियसली बघण्याची कला शिकणार आहोत. बेसिकली सकाळी डोळे उघडतात, आपल्या मनात विचार चालू होतात आणि मग ते कंटिन्युअसली दिवसभर चालूच राहतात. यात बऱ्यापैकी पॉझिटिव्ह विचार पण असतात आणि निगेटिव्ह विचार पण असतात. परंतु तुम्हाला जर डे एंडला विचारलं की आज दिवसभरात तुम्ही काय विचार केले, तर मात्र तुम्ही नक्कीच सांगू नाही शकत. कारण बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये खूप अनावश्यक विचार चालू असतात. आपल्या मनात बऱ्याच वेळेला भूतकाळ आणि भविष्यकाळाचे विचार चालू असतात किंवा पैशांचं टेन्शन, रिलेशनशिपचे टेन्शन, आजारपणाचं टेन्शन, असे विचार आपण नकळतपणे करत असतो. परंतु हे विचार नकळतपणे केले असोत किंवा सजगपणे केले असोत, त्याच्याने फरक काहीच पडत नाही. नियम हा एकच असतो, जसे तुमचे विचार तसा परिणाम. जसे भौतिक नियम उपलब्ध आहेत, तसेच मानसिक नियमही आहेत. त्यावर तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, ते अखंडपणे काम करतच राहणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर आगीत हात घातला तर तो भाजणारच, कारण हा एक अलिखित नियम आहे. आपल्याला माहित असो वा नसो, त्याच्याने फरक काहीच पडत नाही. दोन्ही परिस्थितीत हात हा भाजणारच, हे सत्य आहे. हा नियम तुमच्या विश्वासावर चालत नाही, ते नियम स्वयंपूर्ण आहेत. तुम्ही या नियमांचा उपयोग करायला हवा आणि त्याच्यावर विश्वासही ठेवायला हवा. निसर्गाचा प्रत्येक नियम हा तोपर्यंतच तुमचा मालक असतो, जोपर्यंत तुम्ही त्याला जाणत नाही. आता आहे ना, डोळे बंद करा आणि तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ तुमच्या डोळ्यासमोर आणा. विचार करा, तुम्ही तो पदार्थ खाताय. तोंडाला पाणी सुटल्याचं जाणवताय. याचाच अर्थ असा, जर एखादा विचार काही क्षण आपण मानसिकदृष्ट्या मनात घट्ट पकडून ठेवला, तर त्याचा परिणाम हा बाह्य जगावर होतोच. हेच या उदाहरणातून स्पष्ट होतं. आपल्या तोंडाची लाळच याचा सबळ पुरावा आहे. आपण जेव्हा आपल्या विचारांकडे कॉन्शियसली लक्ष देतो, विचारांचे नियम समजून घेतो, त्यावर काम करतो, तेव्हा आपण आपल्या आयुष्यात आपल्याला हवं ते मिळवू शकतो. मग त्या सुखसुविधा असो, आपल्याला हवी असलेली नोकरी असो, एखाद्या ठिकाणी सेटल होणं असो, या सर्व गोष्टी आपण मिळवू शकतो. या खंडाला आपण 7 विचार नियमांमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. प्रत्येक विचार नियमानंतर आपण काही अशा प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत, जे आपल्या मनात विचार नियम शिकल्यानंतर येऊ शकतात. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला पहिला विचार नियम बघूयात. थँक यू. बाय बाय.